5 म्हणलं की 5च आपण कार्यक्रम सुरू करतो, ही आपली एक खासियत आहे. त्या पद्धतीने यंदाचा संविधान रत्न पुरस्कार आपण जागतिक कीर्तीचे विचारवंत, मी बाबासाहेबांना त्यांच्यामध्ये पाहतो हे म्हणायला मला अजिबात भीती वाटत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर मांडणं याच्यासाठी नैतिकता लागते. बाबासाहेब आंबेडकर मांडणं याच्यासाठी धैर्य लागतं आणि ते धैर्य हे सबनीस सरांमध्ये आहे. म्हणून यंदाचा संविधान रत्न पुरस्कार आपण आदरणीय सबनीस सरांना देतोय. त्याच्या जोडीला स्त्री आणि पुरुष या समतेचं प्रतीक म्हणजे भारतीय संविधान. नाही तर नुसतं पुरुषाला द्यायचं स्त्रियाला नाही द्यायचं किंवा स्त्रीला द्यायचं पुरुषाला द्यायचं नाही असं न होता स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक म्हणजे भारतीय संविधान. म्हणून ज्यांचं कुटुंबच संविधानाचं काम करतं, लोकशाहीचं काम करतं, त्या आदरणीय ऍडव्होकेट शैलजाताई मोळक यांना आणि सरांना आपण, ज्यांचं नावच मधुकर आहे, म्हणजे इकडं प्रमोद आहे, इकडं मधुकर आहे, इकडं सचिन, मी आदरणीय भावे सरांना विनंती करतो यंदाचा संविधान रत्न पुरस्कार आपण डॉक्टर श्रीपाद सबनीस सर आणि मोळकताईंना द्यावा अशी मी विनंती करतो. सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा विठ्ठल भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, नमो बुद्धाय, जय भीम. आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे की जो विठ्ठल आणि मी गेली अनेक वर्ष आम्ही आयोजित करत आहोत. जसा रमाई महोत्सव हा सुरुवातीपासून विठ्ठल गायकवाड आयोजित करतात त्यांच्याबरोबर मी आहे, त्याप्रमाणे त्यांच्या सर्व महत्वाच्या उपक्रमांमध्ये मी त्यांच्याबरोबर असतो. मी जास्त काही बोलणार नाही, सगळ्यांचं स्वागत करणारे, कारण आज अनेक वक्ते आहेत. आपल्याला भावे साहेबांना ऐकायचं आहे, आपल्याला शैलजाताईंना ऐकायचं आहे, आणि मुख्य म्हणजे परशुराम वाडेकर, आणि मुख्य म्हणजे जागतिक कीर्तीचे विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह-हयात अध्यक्ष श्रीपाद सबनीस सरांना ऐकायचे. ते तह-हयात अध्यक्ष हे मी बोललेलं आहे, ते माझं पेटंट झालंय. आता आज अतिशय महत्वाचा क्षण आहे आणि ज्या पुण्यामध्ये मी राहतो, कधी कधी दिल्लीला गेलो तर एकदा मला लालू प्रसाद यादव यांच्या ऑफिसला जाण्याची संधी मिळाली आणि मी आठवले साहेबाबरोबर लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर कडे गेलो आणि त्यांना निमंत्रण द्यायचं होतं. ते आठवले साहेबांशी बोलत होते. आठवले साहेब म्हणजे हे परशुराम वाडेकर, त्यांचं माझ्याकडे लक्षच लागलं नाही का. ओके ओके असं ठीक आहे ठीक आहे. तर मग मी म्हणालो, साहेब मैं जहाँ पर महात्मा फुले उनका कार्य शुरू हो गया है, उनके त्यांच्या दरवाजाच्या बाहेर मी राहतो. तो टनकन उठले, क्या बोल रहे. मैं बोला, जिधर फुले रहते उधर मैं रहता हूँ. अरे ये बहुत बड़ा आदमी आहे इधर. मला लशी बिशी मागली आणि लगेच मला VIP ट्रीटमेंट मिळाली. ही कोणामुळे मिळाली? फुलेंचं नाव घेतल्या घेतल्या मिळाली. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की मी ज्या शहरात राहतो त्या शहरात फुले राहतात, ज्यांची
त्यांच्या सावलीशी आम्ही राहतो. आणि कधी कधी कुणी विचारलं कुठं राहतो, तर मी म्हणतो मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जिथं राहतात तिथं मी राहतो, ज्यांचं नाव श्रीपाल सबनीस. आता ओळख आपली लवकर होत नाही ना, जरा श्रीपाल सबनीसचं नाव घेतलं तिथं राहतो म्हणल्यावर ते पटकन हे देतात, अरे हा कोणतरी माणूस आहे त्याच्याजवळ राहतो. म्हणून या शहरातल्या आपल्या आजूबाजूला खूप मोठी माणसं राहतात आणि ज्यांच्यामुळे आपल्याला किंमत प्राप्त होते. न कळत नाही तर तो खूप मोठा स्ट्रोक असतो, तुम्ही बघा वापरू कळते. म्हणून अशा मोठ्या माणसाच्या शहरामध्ये आम्ही राहतो. त्यामध्ये श्रीपालजी, मोडकताई सगळे राहतात. पुण्याच्या लौकिकामध्ये या लोकांचं खूप मोठं काम आहे. अनेक महापुरुषांनी, अनेक क्रांतिकारांनी, अनेक साहित्यिकांनी, अनेक विद्वानांनी या महाराष्ट्रात काम केलं, या पुण्यात काम केलं. त्यापैकी आदरणीय सबनीस सर आहेत, मोडकताई आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनपूर्वक अभिवादन. आजचे या पुरस्काराचे मानकरी डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, शैलजाताई. सबनीस साहेबांना किती पुरस्कार मिळाले असतील मला माहीत नाही, घर भरला असेल, पण त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सन्मानाचा मोठा पुरस्कार त्यांना आज मिळाला आहे असं मी मानतो. संविधानाच्या नावावर. आणि समोर वहिनी साक्ष आहे. शैलजाताईंना या अभिमानाचा असा पुरस्कार आहे. व्यासपीठावर आमचे रतनलाल सोनगर आहेत, लता रावजुडो आहेत, प्रमोद आहेत, विठ्ठलजी गायकवाड आहेत, ज्यांनी हा सगळा खटाटोप केला आणि संविधान सांगणारे आमचे बर्वे सुरुवातीचे. आता आणखी कोणाचं नाव राहिलं असलं तर माझी चूक नाही, सचिनने नावं लिहून दिली तेवढी मी वाटते. मी असं सांगितलं गेलं की सचिनचा एक फोन आला आणि मी लगेच आलो. संविधान दिनाच्या कार्यक्रमाला येत नाही आता एवढा म्हणण्या एवढा मी नादान नाही आहे तुम्हाला. कुठे असलो तरी मी आलो. तुम्ही रात्री चिपळून आलो. आपण जी शपथ घेतली मगाशी, समता, स्वातंत्र्य, सर्वधर्म समभाव, हे सगळे शब्द हे गेल्या 65 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये माझ्या लेखणीतून सातत्याने मांडणारे मी एक छोटा पत्रकार आहे. आणि गेल्या महिनाभर मी वयाच्या 86व्या वर्षी या संविधानाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. उद्या सकाळी पुन्हा मी चिपळूणला चाललोय. महाराष्ट्रात 16 ठिकाणी माझ्या सभा झाल्या आणि हाच विचार मी मांडतोय. का मांडतोय? राजकारण तुम्ही सोडून द्या. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय त्याला आदेश चालवता येणार नाही. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊनच हा देश चालवावा लागेल. हे संविधानाचं मुख्य सूत्र आहे, लक्षात ठेवा. पहिली निवडणूक झाली 52 साली, तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. आमच्या जिल्ह्यात सी डी देशमुख उभे होते. पुढे देशाचे ते अर्थमंत्री झाले, आधी होते तेव्हा ते राज्यसभेत होते. त्यावेळी या महाराष्ट्राची लोकसंख्या 3 कोटी होती. आज 12 कोटी 86 लाख आहे. 17 जिल्ह्यात कॉलेज नव्हती. रायगडमध्ये कॉलेज, कुलाबा जिल्ह्यात कॉलेज नव्हतं. रत्नागिरी जिल्ह्यात एकच कॉलेज होतं. देशामध्ये 26 राज्यांमध्ये फार थोडी राज्य होती की प्रत्येक जिल्ह्यात कॉलेज आहे. पण 78.86% मतदान 52 साली न शिकलेल्या देशात झालं. आणि 12.5 कोटीचा महाराष्ट्र झाल्यानंतर काल जेमतेम 65% मतदान झालेलं आहे. आपल्याला संविधान अजून कळलेलं नाही महाराष्ट्राला.
सुशिक्षित आपण कशा करता झालो आहे हे जे बाबासाहेब सांगितलं होतं की उठा, ते उठणं आपल्याला अजून जमलेलं नाहीये. संविधान म्हणजे नेमकं काय, देशाचं सगळं सार, सगळं सूत्र हे संविधानात आहे. आणि म्हणून तुम्ही एवढा खटाटोप करून आज 75 वर्ष जेव्हा पूर्ण होतात 26 नोव्हेंबरला, मला असं वाटतं सचिन की महाराष्ट्रातच नव्हे देशातला संविधान अमृत महोत्सवाचा गौरवाचा हा पहिला कार्यक्रम असेल. देशात सुद्धा आज संविधानाचा कार्यक्रम कुठे होत असेल असं मला वाटत नाही. असेल तर आपण त्याची माहिती काढू. नेमकं काय संविधान म्हणजे, बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर शेवटचं भाषण केलं 25 नोव्हेंबर 1949ला. शेवटचं भाषण त्यांनी संविधान सभेसमोर केलं आणि 11.5 महिने अविरत कष्ट करून त्यांनी हे संविधान तयार केलं. 7156 उपसूचना आल्या, त्या सगळ्या वाचून त्यातल्या 2026 त्यांनी स्वीकारल्या, त्याचा समावेश केला आणि एक संविधान आपल्या हातात दिलं. काय संविधान आहे? सर्व जाती धर्मांना समान न्याय, हे संविधानाचं मुख्य तत्व आहे. गौतम बुद्ध हे तुकोबा परंपरेतील सर्व संत, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी आपल्याला संविधान दिले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमची आमची सर्वांची आई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, फातिमा बी, आमचा धर्म कोणता हा प्रश्न विचारणारी मुक्ता साळवे, अशा सर्व महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करते. आज भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समिती यांच्यातर्फे जो संविधान दिन अमृत महोत्सवी वर्ष यावर्षी आहे, तर या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील संविधान विचार मंचावर असा मी शब्द वापरते आज, की संविधान विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, की ज्यांचं आपण 86व्या वर्षी जे झपाट्याने ते काम करतायत आणि फिरतायत ते पाहून आपल्यासारख्या अनेकांना प्रेरणाच मिळाली आहे, असे मधुकर भावे. स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे सचिन लिटकर आणि समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि विचारपीठावर उपस्थितले सर्व मान्यवर आणि आजच्या संविधान रत्न पुरस्काराचे मानकरी आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, तसेच संविधान वाचवणे आणि त्याचा प्रचार प्रसार करणारे आणि जीवनात अंमलात आणणारे आपण सर्व, संविधानावर प्रेम करणारे आणि आमच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, आपण जवळजवळ 1.5 तास संविधान म्हणजे काय, संविधानाचा जागर, संविधानाचा प्रचार प्रसार, संविधानाची अंमलबजावणी आपल्या जीवनात आपण कशी केली पाहिजे हे सगळं ऐकतोय. गाण्याच्या माध्यमातून ऐकलंय, संदीप बर्वेंनी जे प्रास्ताविक केलं त्याच्या माध्यमातून ऐकले आणि त्याच्यामुळं संविधानावर म्हणजे मी काही बोलण्यासारखं विशेष काही नाहीये, म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आज हा भाषणाचा विषय नाहीये. फक्त आज जो काही संविधान पुरस्कार आम्हाला इथं दिला गेला आणि त्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी मी इथं उभी आहे. वास्तविक आमच्या घराबद्दल किंवा आमच्या कुटुंबाबद्दल बहुतेक पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना बरंच काही माहिती आहे, कारण गेले 30-35 वर्ष आम्ही या सगळ्या पुरोगामी चळवळीमध्ये काम करत आहोत. आता पुन्हा पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी चळवळ, पुरोगामी महाराष्ट्र आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. पण आपण सगळेजण आपापल्या परीनं म्हणजे तसं वागण्याचा, संविधानाचा आदर करण्याचा किंवा संविधानात जे काही सांगितलं आहे तसं वागण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचं कुटुंब तर ते करतंय. आणि आपण जर नुकताच आमचा बळीराजा महोत्सव झाला, गेले 10 वर्ष आम्ही जो बळीराजा महोत्सव करतोय त्या भाषणामध्ये सुद्धा मी हे सांगितलं होतं की
जात पात धर्म विरहित सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि म्हणून तो बळीराजा महोत्सव आम्ही त्या उद्देशाने साजरा करतो। आणि महाराष्ट्रातले अनेक लोककलावंत लोककला आणि ही जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तर संविधानाचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीनं म्हणजे आता पण इथं आम्हाला दोघांना संविधान दिलं गेलं आणि वास्तविक ज्या वेळेला आपण पाहतोय की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची 100वी जयंती झाली आणि तेव्हापासून संविधान वाटपाला मला वाटतं खूप म्हणजे सगळ्यांनी खूप सुरुवात केलेली आहे आणि संविधान घर संविधान आणि घरोघरी संविधान पोहोचवण्याचं काम आपल्यासारखे अनेक जण करत आहेत। पण मला या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की संविधान आपण देणारा देतो आणि घेणारा घेतोय, परंतु संविधानाचं वाचन आणि त्याचं आचरण आणि त्याचा प्रचार प्रसार आपण सगळेच माझ्या सकट किती कशा पद्धतीने करतोय हा खरा प्रश्न या निमित्ताने आज मला उपस्थित करावा असं वाटतं। आणि म्हणूनच आपण जी संविधानामध्ये मूल्य सांगितलेली आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सगळ्या मूल्यांचा वापर किंवा अंमलबजावणी आपण घरोघरी करतो का किंवा वास्तविक जीवनात करतो का हा खरा प्रश्न आहे। आज एकीकडं सगळ्या कुठल्या गोष्टींचं आक्रमण चालू आहे आपण पाहतोय, त्यामुळे संविधान वाचवणं ही आपली जबाबदारी आहे। आणि कालच आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला आणि त्या पार्श्वभूमीवर आज लगेच संविधान रत्न पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं गेलं, तर हा खूप मोठा सन्मान आहे। आणि मला दुसरा एक सन्मान वाटतोय की ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते तो मिळालाय आणि डॉक्टर श्रीपाल सबनीसांच्या बरोबर मला मिळाला। मित्र हो, पुरस्कार अनेक मिळतात, अनेकांना दिले जातात। संविधानाच्या नावाचा पुरस्कार हा विशेष पुरस्कार आहे। बाबासाहेब आंबेडकरांची PhD मी करू शकलो त्यांच्या विषयावरती आणि एकूण आंबेडकरी चळवळीत निश्चयाने मी वावरलो, सहभाग दिला। दुबईला एक जागतिक आंबेडकरवादी संमेलन थायलंडला झालं आणि दुबईला झालं। थायलंडच्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो याच वर्षी 8 महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये, आणि आता नोव्हेंबरमध्ये याच महिन्यामध्ये दुबईला उद्घाटक होतो। 3रं साहित्य संमेलन आणि 4थं आंबेडकरवादी साहित्य संमेलन। या संमेलनात ही जे प्रेम मिळालं, ज्या निष्ठा मिळाल्या, जी जातपात तोडून विचार करण्याची, माणूस पाहण्याची, शोधण्याची जी प्रक्रिया घडली त्याने मी प्रभावित आहे। विठ्ठल आणि प्रमोदराव आणि सचिनदा या सगळ्यांचं जे एकत्रित अशा प्रकारचं हे संघटनात्मक काम आहे। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, संविधानाने त्यांना जवळ केलेलं आहे। संविधानाच्या निश्चयते संबंध कार्यरत आहेत। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्राध्यापक अनिल कानेकर लखानदूर 2016 साली मी तिथे त्यांच्या संविधान संमेलनाचं उद्घाटन करायला गेलो भंडारा जिल्हा। अनंत राऊत नावाचा प्राध्यापक नांदेडला, प्रचंड वेडा झालेला माणूस आहे संविधानाच्या दृष्टीनं। त्याचबरोबर रोहिदास जाधव भोरचा आपल्या गावागावात संविधान पोहोचवण्याची त्यांनी निष्ठा अर्पण केलेली आहे। आणि धुळ्यामध्ये परशुराम वाडेकर आणि विठ्ठल गायकवाड, प्रमोद राडकर आणि आमचे सचिनदा यांनी ही संविधानाच्या वेडानं संबंध भारावलेला अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत। आणि म्हणून या कार्यक्रमाला ख्रिश्चन आहेत, लिंगायत आहेत, ब्राह्मणापासून ते मुस्लिम लोकांपर्यंत, बौद्ध लोकांपर्यंत सर्व समाजाचे लोक एकत्र आहेत। आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्व मला विशेष आहे। संविधानाला अपेक्षित असणारा भारत हा निर्माण करण्याचं काम हे जनतेचं आहे, राज्यकर्त्यांचं आहे, समाजकारण्यांचं आहे। पण दुर्दैवानं राजकीय व्यवस्था इथे संविधानाची मूल्यात्मकता सांभाळत नाही।
संविधानाच्या प्रकाशात राजकारण केलं जात नाही. लोकशाहीचं दिवाळं काढण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये संविधानाचं मूल्य आणि महत्व कायम ठेवणं, ते प्रसारित करणं आणि ते सर्व लोकांना त्या संविधानाच्या प्रकाशात जीवन जगण्यासाठी प्रेरित करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या संदर्भात या सर्व लोकांचं, विठ्ठल, प्रमोदराव आणि सचिनदा, परशुराम वाडेकर या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. गेली 10 वर्ष मी आता विठ्ठल गायकवाड, प्रमोद याडकर यांच्याशी जोडलं गेलेलो आहे आणि जवळपास 10 वर्ष हे पुरस्कार खूप चांगल्या लोकांना दिले गेलेत. आज सबनीस सरांचा संविधान रत्न पुरस्कार देऊन जो सन्मान झाला आणि शैलजाताईंचा जो सन्मान झाला, मला वाटतं की खरं तर हे 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की बऱ्याचदा अनेक लोकांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांची उंची वाढते. काही वेळा चांगल्या लोकांना पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढते. आजचा खरं हा असा योग आहे की या पुरस्काराचं महत्व, आणि कारण हा संविधान रत्न पुरस्कार हा अतिशय पवित्र असा पुरस्कार आहे, पण योग्य व्यक्तीला तो पुरस्कार दिला गेल्यामुळं पुरस्काराचं सुद्धा महत्व या ठिकाणी मला वाटतं की खूप वाढलेलं आहे. आणि खरं तर संविधानाविषयीच असा आहे, एक दिल्लीमध्ये घडलेला जो खरा किस्सा आहे, तुम्ही जो दिल्लीच्या पॉलिटिकल वर्तुळामध्ये कायम चर्चेला जातो, आपल्याशी या ठिकाणी मला आनंद होतो तो सांगताना. ओबामा ज्यावेळेस भारत भेटीवर आले होते राष्ट्राध्यक्ष म्हणून, त्यावेळेस मनमोहन सिंगजी देशाचे पंतप्रधान होते. आणि जनरली 2 राष्ट्रप्रमुख ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही गोष्टींचं आदान प्रदान होत असतं. आणि त्यावेळेस ओबामाने ज्यावेळेस दिल्लीमध्ये मनमोहन सिंगांना ते भेटले तर त्यावेळेस एक पुस्तक त्यांना भेट दिलं आणि ते होतं अमेरिकन डेमोक्रेसीचं. आणि त्याच्यावर सुद्धा ओबामांनी हाताने एक संदेश लिहिला, डिअर मनमोहन सिंग, आणि त्याच्या खाली लिहिलं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. एवढं लिहून त्यांनी स्वतःची सही केली आणि ते पुस्तक हे मनमोहन सिंगांना भेट दिलं. त्या ठिकाणी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. त्याच्यामध्ये अतिशय विद्वान असे सीताराम येचुरी, ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, काही महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं, पण अतिशय हुशार माणूस आणि कॉन्स्टिट्यूशनचा खरा ज्यांनी अतिशय गाढा अभ्यास केला होता असे सीताराम येचुरी तसे कम्युनिस्ट विचारसरणीचे. पण तो कम्युनिस्ट लोकांचं एक फार सगळ्यात महत्वाचं जर कॅरेक्टरिस्टिक काय तुम्ही आपण पाहिलं ना तर ते खूप चांगले ऑब्झर्वर असतात. म्हणजे कर्तृत्वाने कदाचित थोडे कमी असतील, मुवमेंटला काही थोडेसे कमी असतील, परंतु त्यांचं लक्ष, बारीक लक्ष आणि ऑब्झर्वेशन फार चांगलं असतं. तर तरी ते हळूच डोकावून पाहिलं काय लिहिलंय ते, आणि त्यावेळेस त्यांना कळलं की हे लिहिलंय फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी. तर त्यावेळेस त्यांनी ओबामांचा हात पकडला, येचुरीने त्यांना सांगितलं हे चुकीचं आहे. तर एकदम सगळे अवाक झाले. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ओबामाने त्यांच्याकडे असं बघितलं तर त्याने कॅन यू प्लीज एक्सप्लेन मी दिस. त्यांनी सांगितलं की तुमची जरी डेमोक्रेसी ही 1788 साली इस्टॅब्लिश झाली असली तरी तुमच्या देशाने महिलांना मतदानाचा अधिकार, सगळ्या महिलांना, हा 1965 साली दिला. जरी तुम्ही 1788 साली तुम्ही डेमोक्रेसी स्वीकारली असली तरी महिलांना मतदानाचा अधिकार हा 1965 ला दिला, कारण त्यांच्यामध्ये कृष्णवर्णीय महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. अनेक वेळा फक्त त्याच विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या महिलांना मतदानाचा अधिकार होता. खूप त्याच्यामध्ये बरेच चेंजेस होत गेले, पण संपूर्णपणे पुरुष आणि महिलांना मतदानाचा अधिकार हा 1965 साली मिळाला. आणि मग येचुरींनी सांगितलं की दिस इज इंडियन कॉन्स्टिट्यूशन, की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन राष्ट्राला समर्पित केलं त्याच्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी पुरुष आणि महिलांना 1950 सालीच तो मतदानाचा समान अधिकार दिला. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज संविधान, भारतीय संविधान तसेच संरक्षण समिती यांच्या वतीने जो हा पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन दादा इटकर, तसेच आडकर दादा, तसेच आमचे ज्यांना पुरस्कार मिळाले ते आमचे डॉक्टर सबनीस सर,
ॲडव्होकेट शैलजाताई मोळक यांना जो पुरस्कार देण्यात आल्याने त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात. सगळ्यांनी त्यांच्याबद्दल सर्व माहिती दिल्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, परंतु आज दादांचा जो 75 आणि तसंच संविधानाचा 75 अमृत महोत्सव, दादांना सांगणे की 75च्या पुढे तुम्हाला 105 वर्ष लाभो आणि पुढील आयुष्य सुखा समृद्धीचं भरभराटीचं जावो आणि तुमच्या हातून जे काही देशाची सेवा करण्यात हे आहे ते सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. आणि ताईंना आणि दादांना जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या बद्दल आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानते आणि 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.